नमस्कार. मी माजिद मनसूर शेख, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. महाराष्ट्र शासनामध्ये आता DHSची जाहिरात 3 ते 4 महिन्यामध्ये निघणार आहे. त्याच्यामध्ये खूप काही व्हॅकन्सी आहे. 7,272 जागेची व्हॅकन्सी निघणार आहे. त्याच्यापैकी एक पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. त्या LSO, त्या पोस्टला इंग्रजीमध्ये LSO म्हणतात, म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. आता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीबद्दल आपण आज शैक्षणिक अर्हता काय आहे, त्याच्यासाठी स्केल किती आहे, पगार किती राहील, अभ्यासक्रम काय आहे आणि आपल्याला पुढे जाऊन हे जाहिरातीमध्ये प्रिपरेशन कसं करायचं ते पाहूया. तर जाहिरातीमध्ये प्रथमतः आपल्याला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीचे दोन पोस्ट दिसतील, म्हणजे एक सर्कलमध्ये आणि एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया. तर तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं. तुम्हाला जाहिरात पूर्णपणे वाचून तुम्ही एकदा कोणतीही एकच फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्ही सर्कलचा फॉर्म भरला तर तुम्हाला मलेरियाची फॉर्म भरायची आवश्यकता नाही. मलेरियाचा फॉर्म भरला तर तुम्ही सर्कलचा फॉर्म भरू शकत नाही. तर तुम्ही सर्कलचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर्कल आणि मलेरिया काय आहे. तर आपण त्या प्रकारे ते जाणून घेऊया. सर्कलमध्ये तुमची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नियुक्ती झाली तर तुम्हाला ती पोस्टिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, RH हॉस्पिटल, SDS सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, 100 बेडच्या हॉस्पिटलला तिथे तुमची नियुक्ती केली जाते. ते डायरेक्टरच्या अंडरमध्ये त्यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया ही पोस्ट असेल तर मलेरिया डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टरच्या अंडरमध्ये केली जाते. तर मलेरियामध्ये तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला पोस्टिंग कुठे झाली हा नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तुमची मलेरियामध्ये नियुक्ती झाली तर तुमची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्ती केली जाते. आता तुमचा हा प्रश्न तर नक्कीच एक कन्फ्यूज दूर झाला असेल की सर्कल आणि मलेरिया डिपार्टमेंटमध्ये फरक काय. तर आपण आता त्याला लागणारी शैक्षणिक अर्हता काय पाहूया. तर तुम्हाला प्रथमतः BSc कंप्लीट प्लस PG DMLT करणे भाग आहे. 100% PG DMLT नाही, प्लेन BSc असेल तर तुम्ही ह्या पोस्टला तुमचा फॉर्म हे क्वालिफाईड नाही होणार तुम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला PG DMLT अनिवार्य आहे. PG DMLT नंतर दुसरा एक येईल की तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेट पाहिजे. पण आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून पॅरामेडिकल काउन्सिलला तुम्ही अप्लाय करू शकता. पण समजा जाहिरात 2-3 महिन्यात आली तर तुमची नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्यात तुम्ही एक बॉन्ड लिहून तुम्ही डिपार्टमेंटला मी 6 महिन्यात सर्टिफिकेट देऊ शकतो, तुम्ही देऊ शकतात. पण तुम्हाला PG DMLTसाठी पॅरामेडिकल काउन्सिलचं तुम्हाला सर्टिफिकेट 100% लागणार. तुम्ही ते सर्टिफिकेट नाही आणलं तर तुम्हाला कोणत्याही वेळ तुम्हाला पदावरून काढलं जाईल. तर तुम्ही आता 7व्या वेतन आयोगानुसार तर आपण त्याचा पगार बघूया. PBS 13मध्ये तुम्हाला पगार हे होऊ शकतो. आता तुम्हाला वयोमर्यादा ओपनसाठी 18 ते 38, इतर मागासवर्गीय पूर्ण कास्टसाठी 18 ते 43 शासनाच्या GRनुसार वयोमर्यादेची अर्हता आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 45, भूकंपग्रस्त अपंगसाठी 45 वर्षापर्यंत अर्हता ग्राह्य धरली जाईल. तर आपण आता अभ्यासक्रमाकडे वळूया, कारण की खूप काही मोठा कन्फ्यूज असतो की प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाराचा अभ्यासक्रम काय. तर अभ्यासक्रम खूप सोपा आहे. पदवीच्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम केला जातो. आता जे 200 मार्काची ऑनलाईन एक्झाम असणार आहे. एकतर एक्झाम ते MPSC घेईल किंवा TCS संस्थेमार्फत ती केली जाईल. हे आणखीन GR येण्याचं बाकी आहे. तर 200 मार्काची ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. 20 मार्कासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजसाठी 20 प्रश्न राहतील, म्हणजे 40 मार्क. एका प्रश्नाला 2 मार्क. 20 प्रश्न आणि 40 मार्क हे अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज. मराठीमध्ये तुम्हाला माहिती व्याकरण, इंग्रजीमध्ये व्याकरण, बुद्धिमत्तामध्ये अंक, गणित आणि जनरल ॲबिलिटी करावं लागेल. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जनरलमध्ये चालू घडामोडीवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. हे झाले 20 प्रश्न आणि 40 मार्क. आता मेन मुद्दा आहे तांत्रिक प्रश्न. म्हणजे आपल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाराचे तांत्रिक प्रश्न खूप मोठा इम्पॉर्टंट भाग आहे. त्याच्यामध्ये 80 प्रश्न 160 मार्क आहे. एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे 80 प्रश्नपैकी आपण तुम्हाला आता
अभ्यासक्रम तांत्रिक तुम्हाला नक्कीच कळाला असेल. त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय? प्रथम पहिला सब्जेक्ट आहे हेमेटॉलॉजी. हेमेटॉलॉजीमध्ये तुम्हाला रक्त आणि रक्त संबंधित घटकाचा अभ्यास करावा लागेल हेमेटॉलॉजीमध्ये, जसं की CBC आहे, त्याच्यामध्ये TCL वगैरे तो तुम्हाला अभ्यास करावा लागेल हेमेटॉलॉजी हे सब्जेक्टमध्ये. सेकंड आहे बायोकेमिस्ट्री. लॅबोरेटरीमध्ये आपण काम करताना नक्कीच आपल्या बायोकेमिस्ट्री मशीन माहीत आले. बायोकेमिस्ट्रीमध्ये HB टेस्ट आहे, HB, LFT, RFT, लिपिड प्रोफाईल ह्याचा तुम्हाला अभ्यास डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. त्याच्यावर कमीत कमी 10 ते 20 प्रश्न नक्कीच येतात. तिसरा आहे मायक्रोबायोलॉजी अँड पॅथॉलॉजी. हे तिसरा शब्द आहे. त्याच्यामध्ये जीवाणू प्लस विषाणूचा अभ्यास तुम्हाला डीपमध्ये करावा लागेल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये युरिन, स्टूल, मलेरिया स्लाईड बघणे, त्याचं पूर्ण प्रक्रिया तुम्हाला प्रिपरेशन करून CSF हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. ते डीपमध्ये तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे. आता चौथा आहे इम्युनॉलॉजी अँड सेरोलॉजी. इम्युनॉलॉजी आणि सेरोलॉजीमध्ये चौथा सब्जेक्टमध्ये आहे. इम्युनॉलॉजीमध्ये कसं ब्लड बँकिंगचा अभ्यास आणि सेरोलॉजीमध्ये तुम्ही RDK टेस्ट करतात ना त्याचा अभ्यास. सेरोलॉजीमध्ये टेस्ट काय आहे, HIV टेस्ट काय आहे, सिफिलिस आहे, विडाल आहे, मलेरिया, RDK वगैरे ह्याचं कसं प्रिपरेशन केलं त्याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील. आता आहे ब्लड बँकिंग. पाचवा सब्जेक्ट आहे ब्लड बँकिंग. ब्लड ग्रुप, रक्त संक्रमणचा अभ्यास करणे डीपमध्ये करावं लागेल तुम्हाला. पाचवा आहे हिस्टोपॅथॉलॉजी आणि सायटोलॉजी. पाचवा सब्जेक्ट आहे हिस्टोपॅथॉलॉजी आणि सायटोलॉजी. त्याच्यामध्ये काय आहे, टिश्यूज, पेशीज, सेल्स याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 प्रश्न येऊ शकतात. आता चौथा आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रयोगशाळा व्यवस्थापन आणि सुरक्षा. प्रयोगशाळा व्यवस्थापनमध्ये आपण जे रसायने लॅबोरेटरीमध्ये रसायने आहेत त्याचे उपकरण कसं यूज करायचे, मायक्रोस्कॉपी, त्याच्यानंतर आहे मायक्रोस्कॉपी आहे, हेमेटॉलॉजी मशीन्स आहे, बायोकेमिस्ट्री मशीन्स आहे, पूर्ण उपक्रमे, सेंट्रिफ्यूज त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ती कशी हाताळायची त्याचं पूर्ण ILC असतात त्याच्यामध्ये ते SOPचा अभ्यास करून त्याच्यावर तुम्हाला 5 ते 10 प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला समजा तुम्ही हे अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच प्रयोगशाळा वैज्ञानिक पोस्ट पार करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 महिन्याचा अवधी आहे. तुम्ही आत्तापासूनच अभ्यास करू शकतात. पूर्णपैकी जनरल विज्ञानचा अभ्यास हे करू नका. मी तुम्हाला जे सब्जेक्ट दिले आहे ते डीपमध्ये अभ्यास करा. ह्याच्या व्यतिरिक्त एकही बाहेरचा क्वेश्चन येणार नाही आणि तुम्ही ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही अचीव करू शकतात. मार्केटमध्ये हे जे पुस्तक खूप अवेलेबल आहे आणि तुम्ही ते अभ्यास करून पोस्ट करू शकता. 3 ते 4 महिन्याचा अवधी आहे. जाहिरात ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यंतरात ते 100% येणार आहे. त्याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो आजपासूनच तुम्ही अभ्यासाला चालू करा. आणि जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी खरंच बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्या डीपमध्ये अभ्यासक्रमाचं घेऊन येणार आहे. आणि हे माझं चॅनल नवीन चालू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.